नमस्कार मंडळी, मी बनवलेत नूडल्स बनवण्यासाठी एका खलबत्त्यात मी आलं आणि लसूण बारीक करून घेते। इथे मी कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा घेतला आहे। पहिला गाजर उभा स्लाइस करून घेतला, मग कांदा पण, आणि इथे शिमला मिरची पण मी स्लाइस करून घेतली आहे। कोबी पण मी असा बारीक पातळ स्लाइस करून घेतला आहे आणि सगळं एकत्र आपण ह्या ज्या भाज्या कट केलेल्या त्या आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे। पाहू शकता मस्त अशा पातळ पातळ आपल्याला स्लाइस करून घ्यायच्या आहेत। कढई ठेवले गॅसवरती, त्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी ओतलं आहे आणि पाण्याला आपल्याला गरम करायचं आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहे आणि थोडंसं आपण तेल ॲड करून घेणार आहे। आता हे पाणी उकळतं, त्याच्यामध्ये आपण हे नूडल्स ॲड करून घेणार आहे आणि मस्त असे नूडल्स आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे नूडल्स बॉईल झालेत आणि मी आता बघते थोडे शिजलेत का, तर नूडल्स मस्त असे प्रॉपर शिजलेले सुद्धा होते। ते आता काढून घेऊन आपल्याला थंड करून ठेवायचे आहेत नूडल्स। दुसरी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि आपण जो खलबत्त्यात बारीक केलेला लसूण आणि आलं होतं ते त्याच्यात ॲड करून व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आपण तेलावर। खूप मस्त असा अरोमा येतो त्याला जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा। आणि ते फ्राय झालं आहे, आम्ही ज्या भाज्या चॉप करून ठेवलेल्या आपण त्या ॲड करणार आहे सर्व भाज्या त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला भाज्या मिक्स करून द्यायच्या तेलामध्ये। पाहू शकता तुम्ही भाज्या व्यवस्थित मिक्स होतात, कलर पण चेंज होऊन जातो भाज्या शिजल्यावर। थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता थोडे थोडे करून आपण नूडल्स ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। पहिले मी थोडेसे नूडल्स टाकले, ते व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्याच्यानंतर परत राहिलेले थोडेसे नूडल्स मी ॲड करून घेतले आणि ते पण असे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले। त्याच्यात मी 1 चमचा सोया सॉस ॲड केला आहे आणि परत मी व्यवस्थित नूडल्स मी दोन्ही चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत। त्याच्यामध्ये मी नूडल्सचा हक्का नूडल्स मसाला येतो तो ॲड केला आहे आणि तो ॲड केल्याच्यानंतर व्यवस्थित असे नूडल्स मिक्स करून घेतलेत, पाहू शकता तुम्ही। आणि रेड चिल्ली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी आपल्याला ॲड करायच्यात, आपण करू शकतो। आणि ते आपले नूडल्स रेडी झालेत, पाहू शकता। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।